विभागीय आयुक्त कार्यालयात 79व्या स्वातंत्र्यदिनी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आमदार सीमा हिरे, नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री महाजन यांनी नाशिकच्या पर्यटन, रोजगार, सेवा क्षेत्रासह सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन दिले। नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी 7,645 कोटी मंजूर। पीक विमा योजनेची मुदत 30 ऑगस्ट पर्यंत वाढ। पीएम किसान योजनेचा 88.67 कोटींचा हप्ता वितरण तसेच शेतकऱ्यांना बियाणे व खते वेळेत उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट, पायाभूत सुविधा व हरित स्वच्छ उपक्रम राबविणार असल्याचं त्यांनी सांगितले। त्र्यंबकेश्वर विकास आराखडा, साल्हेर किल्ल्याचे संवर्धन, पर्यटन व रोजगार वाढीसाठी पावले उचलली जात आहे। समृद्धी महामार्गाचा नाशिक इगतपुरी टप्पा पूर्ण, द्वारका चौकात 8 फ्लायओव्हर मॉडेल आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कळ्यात मार्गाचे 6 लेनीकरण सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। कार्यक्रमात वीरपत्नी, अधिकारी, विद्यार्थी, पुरस्कार प्राप्त गाव, अवयव दानकर्ते आणि विविध स्पर्धा विजेत्यांचा सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।